संभाजीराजे बोलतायत तिथे। समान संहिता म्हणजे एकंदरीत कशी उंची असावी, काय असावं, बांधकाम कसं असावं, दर्जा कसा असावा, शिल्प कसं असावं या अनुषंगाने नाही व्हायलाच पाहिलं. त्याला अनेक म्हणजे सरकारनेच पॅरामीटर्स लावून ठेवलेले आहेत. आणि हाच प्रश्न आहे की कला संचालनालयाने सुद्धा परवानगी दिली होती का राजकोटच्या पुतळ्यासाठी? याच्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे. ह्याच्या चर्चावर याच्यावर विचारविनिमय होणं गरजेचंच आहे. सर, आज नव्या युतीची नांदी होत आहे. आज तुम्ही बैठक घेत आहात. तिसरी आघाडी देखील आज त्या संदर्भात तुम्ही बैठक त्या संदर्भात काय सांगता? नाही, महाविकास आघाडी असो काय महायुती असो, ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे महाराष्ट्रात हे न पटणार आहे. म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र आपण म्हणतो, ते सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का हा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. म्हणून आमच्यासारखे अनेक लोक, अनेक पक्षातले लोक, उदाहरण बच्चू कडू असतील, परखड व्यक्तिमत्व आहे, आम्ही सगळे एकत्र यायला लागलो, चर्चा करायला लागलेलो आहे, ज्याच्यातून एक महाराष्ट्राला एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आघाडी तिसरी आघाडी आहे किंवा आणि काही वेगळे शब्द अजून तो काही ठरलेला नाही आहे. पण सुरुवात तर निश्चित झालेली आहे, चर्चा सुरू झालेली आहे. आज आमची प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू आणि अनेक छोट्या मोठ्या पक्षांची चर्चा आहे. राजरत्न आंबेडकर सुद्धांशी आमचं बोलणं चालू आहे. परवा मनोज जरांगेंची सुद्धा मी भेट घेतली, तिथं सुद्धा सकारात्मक चर्चा झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला आपण एक वेगळा पर्याय, एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण जर पर्याय देऊ शकत असलो, एक कॉमन मिनिमम प्रोग्राम मग शेतकऱ्यांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असेल, आपल्याला गटकोट किल्ल्यांसाठी असेल, तिथं शिक्षणाच्यासाठी एक आपण लाईन कशी घेऊ शकतो, ह्या अशाने अनेक अजेंड्याची आज ती चर्चा आज इथं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या इथं केंद्राच्या इथं पहिल्यांदा म्हणजे प्राथमिक स्वरूपात माझी आणि आमदार बच्चू कडू आणि बाकी सगळ्यांची चर्चा होणार. तर तुम्ही तिसऱ्या आघाडीचा विचार करताय, मात्र तुम्ही असताना बच्चू कडू असाल, भाजपसोबत महायुतीसोबत होतात, बाहेर पडून तिसरी आघाडी सुरू करताय, काय विचार पडले नाही? मी कोणाच्या सोबत नव्हतो, नाही, मी तर मी कोणाच्या बरोबर सोबत नव्हतो. मी नुसतं रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष आहे, पण त्याच्यात मी केव्हा राजकारण आणत नाही. त्या नात्याने माझं काम चालू आहे. मला जर काही जी गोष्ट कुठे पटत नाही मी ते परखडपणाने बोलतो. तिसरी आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला दिसेल. त्याच्यासाठी तिसरी आघाडी हा शब्द मला माहीत नाही, पण राजकारणात तर आम्ही स्वतंत्र एक वेगळं अस्तित्व ठेवूनच जाणार आहोत. त्यामध्ये आमदार बच्चू कडू असतील आणि बरेच अनेक लोक आहेत ज्यांची सगळ्यांची चर्चा चालू आहे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सगळ्या चर्चा चालू आहेत. जायचं तर हे निश्चित आहे विधानसभेत. तिसरी आघाडी म्हणून प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा अनेकदा प्रयत्न केला गेला होता. प्रकाश आंबेडकर जर सोबत आले तर तुम्ही आहात का सोबत घ्यायचं? सगळ्यांसाठी आमचे दारे खुले आहेत. इथं कोण मोठा कोण छोटा हा विषय नाही आहे, किंवा छत्रपती आहेत म्हणून हे सगळ्यात मोठे हा विषय नाही. सगळ्यांनी आपापल्या परीने कॉमन मिनिमम अजेंडा ठेवून आम्ही सगळे एकत्र याचं आमच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, जेणेकरून महाराष्ट्राला आपण एक वेगळी दिशा देऊ शकतो. एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. नाहीतर ह्या युतीतले लोक आघाडीच्या विरोधात बोलायचं, आघाडीचे लोक युतीतल्या लोकांच्यावर बोलायचं, हे सगळं चालू. लोक कंटाळलेत, लोकांना एक वेगळा महाराष्ट्र बघायचं आहे. आत्तासुद्धा तुम्ही की म्हणजे वाईट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली ह्या 5-7 दिवसात. म्हणजे मी परदेशात कालच आलो, परदेशात सुद्धा अनेक लोकांनी मला विचारलं काय चाललं महाराष्ट्रात. मला उत्तर नव्हतं. काय चर्चा? वेदना आहेत आमच्यासारख्या लोकांना आता, आणि बाहेर जे राहतात त्यांना सुद्धा काय समजा नाही नेमकं काय चालू आहे महाराष्ट्रात. कारण महाराष्ट्र आणि दुसऱ्या राज्यांची तुलना फार वेगळी आहे. म्हणजे हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा संभाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा ताराराणींचा महाराष्ट्र, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महासंतांचा महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राची जी ओळख आहे ती ओळखच आपण जर पुसून टाकायला लागलो असेल तरी कोणाला परवडणार नाही. सर, निवडणुका तोंडावरती आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रकरणं समोर आलेली आहेत. मंत्र्यांच्या बंगल्यांवरती दालनावर झालेल्या कामावरती आता लाखो करोड रुपयाची बिलं काढण्याची कामं सुरू झालेली आहेत. असं आलंय का? हो, टेंडर निघाले. आता ठीक आहे, आता घालतो ना सगळ्यात हिंदीमध्ये तर जनतेला नवीन पर्याय देण्याचा प्रयत्न करू असं म्हटलेलं आहे. सकारात्मक दृष्टीनं चर्चा सुरू असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलंय. सगळ्यांसाठी आमची दारं उघडी आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे.